अजिबात तातडीनं चाललो नाही मी, कारण उद्या माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार, मंत्री आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीकरिता मी दिवसभर अवकाळी पाऊस पडला, काल दिवसभर मी मतदारसंघात होतो, जिल्ह्यात होतो आणि आजसुद्धा मी पाहणी करून आता सायंकाळी जायचं आहे आणि उद्याच्या बैठकीला उपस्थित राहायचं आहे. 2 दिवसात माहितीचे उमेदवार घोषित होणार आहे. यवतमाळच्या लोकसभेवरती आपण दावा केला आहे, त्या संदर्भात काही चर्चा? मी दावा केलेला नाही. लोकसभेच्या सध्याचे जे आमच्या खासदार आहेत भावनाताई गवळी, ह्या खासदार आहेच आणि मी विधिमंडळाचा सदस्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मी स्वतः या ठिकाणी मंत्री म्हणून काम करतो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये. आणि आता या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भामध्ये मी कुठेही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही आहे आणि मी आता मंत्री म्हणून काम करतो आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. नाही, अजिबात मी इच्छुक नाही आहे. मी विधिमंडळाचा सदस्य आहे, माझ्या मतदारसंघात मी काम करतो आहे आणि मी सध्या मंत्री म्हणूनही काम करतो आहे. शिंदे साहेबांनी तुमच्यावर जर ती जबाबदारी दिली तर तुम्ही ती पार पाडणार का? आता जबाबदारी आमचे 13 खासदार आहेत सध्या शिवसेने शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि शिंदे साहेब या ठिकाणी त्यांनाच उमेदवारी मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि आम्हीसुद्धा उमेदवार निवडून कसे येतील आमचे सर्वच्या सर्व असाच प्रयत्न करणार आहे. माननीय मोदीजींना परत पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांनी जो 400 पारचा नारा दिलेला आहे, महाराष्ट्रातसुद्धा 45च्या वर सीटा कशा निवडून येतील यासाठी नियोजन आणि त्या दृष्टीनं प्रचार प्रसार करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजण बांधीला आहोत. जनतेपर्यंत या ठिकाणी विकासाचा नारा घेऊन जाणार आहोत. महायुतीचा जागा वाटपाचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही. पहिल्या टप्प्यामध्ये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याकडे निवडणूक आहे. अजिबात असं नाही. चित्र जरी तुम्हाला उमेदवार जाहीर जरी झाले नसेल तरी या ठिकाणी किती कोणाला द्यायचे अतिशय चांगलं समन्वय त्यामध्ये आहे आणि योग्य वेळी या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उम्मीदवार जाहिर होतील. क्या लगता है इस वक्त यवतमाल में नया कैंडिडेट मिलने की चर्चा चल रही है, क्या लगता है कि ऐसा कोई पॉसिबल है या मैं तो अभी ये बताऊंगा कि यवतमाल वाशिम या यवतमाल चंद्रपुर ये दोनों जगह पे महायुति का उम्मीदवार प्रचंड भारी मत से चुन के आएगा. नहीं, लेकिन कोई कैंडिडेट चेंज होगा ऐसी चर्चा चल रही है, क्या ये तो चर्चा आपकी चैनल के माध्यम से होती है. अभी चंद्रपुर में तो हमारे सुधीर भाऊ मुंगंटीवार घोषित हो चुके हैं और अभी तक विपक्ष का कोई जाहिर नहीं हुआ है. अब हम तो प्रचार में लग गए हैं. आज भी हम वहाँ पे थे, वहाँ से आए हैं. तो अभी मुंगंटीवार साहब का प्रचार शुरू हो गया है और भारी मत से मुंगंटीवार साहब चुन के आएंगे. यवतमाल का क्या लग रहा है? यवतमाल वाशिम में भी अभी हमारे उम्मीदवार भावना गवळी है, सांसद थी, 5 बार सांसद थी और मुझे ऐसा लगता है कि शिंदे साहब उनको उम्मीदवारी देंगे, पक्ष उनको उम्मीदवारी देंगे, वो भी भारी मत से चुन के आएंगी. महायुति में अभी भी सीट शेयरिंग को लेकर चर्चाएं चल रही है, क्या कारण है कि अभी तक सीट शेयरिंग नहीं हो पाई? कोई चर्चा आप अभी चर्चा तो होती है ना, तीनों पक्ष में सब कार्यकर्ता को मिलना, सब कार्यकर्ता के मत जान लेना, उनको फिर काम से लगाना, ये तो होता ही है. ये तो कोई भी पार्टी करेंगी ना, वो हिसाब से अभी कल मीटिंग है, कल मीटिंग में चर्चा होगी. बूथ रचना हमारी है, वो बूथ रचना वाले को क्या जिम्मेदारी देना चाहिए, कैसे प्रचार का नियोजन होना चाहिए, ये सब बातें तो होती रहती है और उसके कारण थोड़ा सा मीटिंग होती है, बुलाते हैं. वो हिसाब से आज कल भी मीटिंग है, उस हिसाब से मैं जा रहा हूँ. कल फाइनल हो जाएगा, कल फाइनल हो जाएगा, सीट देने जा रही है. जल्दी में फाइनल होएगा. वो अधिकार हमारे
नेता मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब का है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।